तरी वहीन तिथं एकटा पठ्ठ्या होता. फक्त दोन गोष्टी होत्या त्यांच्याकडं. एक आई तुळजाभवानीचा आशीर्वाद होता आणि आई जिजाऊची कृपा होती आणि स्वतःच्या मनगटात ताकद होती. स्वतःचं राज्य 16व्या वर्षी स्वतः स्थापन केलं. तू इकडे येतो का आणि मी इकडे येतो का हे नाही. येतो का जातो का. जगानं त्रास दिला पण 22व्या वर्षी जगाची आई ठरले आणि जगानं त्रास दिला पण 42व्या वर्षी जगद्गुरु ठरले. आणि 39च वर्ष जगले पण स्वामी विवेकानंद ठरले. अंगातली ताकद जपून वापरा. वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ गोवा नाही, वाघ कळत होत तुम्हाला. वाघ म्हणजे आपले वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला, उताना झाला चित्ता. सकाळी लागला 5 उसने मागा, झाला बिबट्या. एक अंगातली ताकद जपून वापरा. काय मध्ये तुमचं ए ए ए बऱ्या ए अंगातली ताकद. पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढायला वापरू नका. म्हाताऱ्यांच्या टिंगल्या करायला वापरू नका. अंगातली ताकद गायीची सेवा करा, देशाची सेवा करा, त्याच्यासाठी वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. माझ्यातल्यावानी कुठे घालू नका. मोटरसायकल चालला कुत्र्याला ताणतो. त्याचा बाप पिसाळलेला होता. अंगातली ताकद जपून वापरा आणि खिशातला पैसा जपून वापरा. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000ची आणि नवरदेव बाहेर. ते नवरदेव उड्या हाणायचे. त्याला वाटलं शांताबाई आली काय येणार आहे का काय. कशात आहे का आला पैसे घालता. लग्नातले सत्कार. भयान शेतकरी दुष्काळानं पिडला या 15 दिवसात. शेतकऱ्याच्या घरातलं सगळं गेलंय. शेतकऱ्याने यावर्षी लग्न सराईतले लग्नाचे फेटे बंद करा आणि 10वीच्या 2 मुलांची फी भरा. सत्कार बंद करा. लग्न साधे केले तरी पोरं होतात. किडा येऊ देऊ नका पैशाचा. अख्ख्या गावाला फेटे बांधतो याडपाट. पूर्वी पुरुष फेटा बांधायचे, आता हे फेटा बांधतात. बायांनी फेटे सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्या नावळी तो मुंडके. आम्ही आता झक मारली, आम्ही गडी झालो. झाला कशात पैसे बावळ्याचा बाजार नाही. अक्षरशः लग्नांमधले सत्कार म्हणजे लग्नांमध्ये सत्कार म्हणजे घमेंडीचं प्रदर्शन आहे. यावर तुमचं मत काय. लग्नांमध्ये अख्ख्या वराडाला फेटे बांधणं म्हणजे फेटे बांधणं आणि ते बी मान अपमान करून एकाला स्टेजवर बोलायचं आणि एकाला खाली बसवायचं. एका गाडीवर 2 जण जर आले तर जो मोठ्यातला आहे तो बोकांडी घ्यायचा आणि त्याला खाली बसवायचं. त्यानं याच्याकडे पाहायचं आणि यानं फेटा काढा बांधायचा. अशी बात लग्नात कोणाचा सत्कार करायचा. त्यानं 1 मिनिट आशीर्वाद जेवा. आणि आशीर्वाद सुद्धा कोणचेही ठेवू नका. ज्याची पोरगी पळून गेले त्याचे आशीर्वाद ठेवले. आपली का नीट राहीन. त्याची सापडानं पेपरला गेली मग का निकाल घेऊन येते का काय करते. विनोद का बोला. हे बंद करू नका. सत्कार वित्कार बंद करू नका. सगळ्या लोकांका मोबाईल आहे. आता पत्रिका छापायची काय गरज आहे. 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळल तुझ्या घरी कावा तमाशा आहे. एक ते पैसे गरीबाला वापरा. भांडे घासणारीची मुलगी 12वीला पहिली आली. त्या मुलीचा मेडिकलला नंबर लागला पण त्या मुलीच्या अंगावर इंटरव्ह्यूला जायला कपडे चांगले नव्हते. महिला मंडळ आपल्या मुलीला 5 ड्रेस आहेत. आपली मुलगी 2 वापरीतच नाही. आपल्या घरातल्या कपाटातला 1 ड्रेस तिला देऊन टाका. तिच्या गालावरचं हसू ही तुमची पांडुरंगाची सेवा घडे. 10वीच्या पोराची 2 जणांची फी भरायची. जमीन वाट्यानं करून जगतात गरीबाची पोरं. त्यांना मदत करा. आणि देव त्याच्यात आहे. तुमचं काय मत आहे. कशातही पैसे घालू नका. आणि आज 80% लोकांना एक वाक्य सांगा. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. केरळवरून पोरगा आलंय इतकंच आहे. पेट्रोल पंपाच्या शेजारी फळीवर झोपत आहे आणि कोणाच्या सगळ्यांच्या गाड्यांना हवा भरीत आहे. त्यानं हवा भरण्यावर गुंठा घेतलाय.
1 गुंठा जमीन त्यानं हवा भरणावर घेतली. रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्यात आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमीन विकल्यात. कशाला माणसं जगतील? कशाला जगतील? विचार करा ना. विनोद आहे का? 10वीच्या पोराला आता हे आपल्या अवलादीत 70ची पल्सर आहे याला फिरायला. 10,000चा त्याच्याकडं मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे. रुपड्या इन्कम नाही सांडाचं. वळू म्हणून इंडतो वळू. तरी त्याला 70ची पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे. वरून त्याच्या खिशात 100 रुपये आहेत. कधीही त्याचा बाप 100 देतो, ही 100 देती. इथं लय शहाणी. ही उलटी पोराला म्हणती हे 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण तो? त्याला मी 9वी पासून पाहते. आता त्या कार्ट्याच्या खिशात 200 रुपये असले होते, का आला हरिपाठ करीन? ते क्वाटरी पेणार. पैसे कमी पडले, चोऱ्या. चोर का वाढले? तर या हरामींना फुकाट खायची सवय लागली. पैसे कमी पडले का चोऱ्या करायच्या? काय मत आहे तुमचं? यांना सवय लागली ना. आईनं म्हणायचं दरवाजा उघडं ठाव रो, पप्पू येईल. पप्प्याची आई अंगणात बसवली पाहिजे सकाळपर्यंत. तो पप्प्या काय हरिपाठाला गेला का? ए पप्प्याची आई, तुझ्या पप्प्याला पाहिलं बँडवाल्याला घाम येतोय. आणि आयानी लाड करायचे पोरांची, 100 पोराला खर्चायला. त्यामुळे ती मंडळी माझ्यातून गेली. मग ते क्वाटरी पेना. मग आता त्यांनी वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली. वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली. आता ते वाढदिवस घरी नाही करती. ही माझटेल बापाची अवलाद आहे, नाही बिन बापाची. यांना बाप नाही, वड्याला सापडेल. यांचे वाढदिवस कुठे आहे माहिती आहे का? हायवेला, डांबरीवर. केक ठेवायचा डांबरीवर, 5-6 जणांनी त्याच्यावर सामुदायिक मुतायचं. संगत चेन खोलायची, सगळ्यांनी मुतायचं. आणि तो मूत केक मध्ये कालवायचा आणि तो मूत एकमेकाचा प्रसाद म्हणून खायचा. हॅपी बर्थडे टू यू. आणि दारू पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायच्या. हे दत्त्या, हे भिक्या, हे वामण्या. खरंय का खोट आहे बोला? यांना फुकाट मिळालंय सगळं. मुलगा मलाय, मुलगा तुम्हाला. मुलगा मलाय, मुलगा तुम्हाला. मुलगी मलाय, मुलगी. मुलगा मलाय, मुलगा तुम्हाला. मुलगी मलाय. तिकडे नका लक्ष. काय बसा खाली, खाली बसा. अहो गेली गाई. बरे बस खाणे. विक्षेप न करू, मजा राहत नाही. सांगायचे वाक्य चुकीचे आहेत का? माझटून गेले. मुलगा मलाय, मुलगा तुम्हाला आहे. आपण काय चूक केली महाराज? आपण काय चूक केली? इयर खणून ठेवली, पाईपलाईन करून ठेवली, घर बांधून ठेवलंय, मोटर बसून ठेवली, यांच्या शाळा केल्यात, यांची फी केली. यांना रुपड्या कष्ट राहिले नाही. फुकाटे ना यांना. हे चांगले रिपीट केलं काय करतं? हे भंगार भुंगार, हे बेवडे बिवडे चांगले आठवड्यातून एकदा लाईट बंद करून हल्ल्यावर काय करतं? हे त्याला आपल्यासारखा बाप पाहिजे. ओचून ना पडला असता पोऱ्यांना आलाय का मी तुला पैदा केलं आणि तू काय माल शिकतो काय? आता हे पोर आहेत महाराज. 10वीचा पोऱ्या बलात्कार करतो, 12वीचा पोऱ्या खून करतो, 13वीचा पोऱ्या पंप लुटतो. म्हणजे काय? यांना फुकाट खायची सवय लागली हरामींना. आजपासून प्रत्येक बापांना स्ट्रिक्ट करा बरं. रात्री 9 नंतर घराच्या बाहेर जायचं नाही. काय करतो पोऱ्या? 9:30 वाजले आपल्या घरात यायचं नाही. बाहेर मार तिकडं. शेजारचे म्हणले तुम्हाला माणुसकी नाही, तुला दत्तक घे, तुला लय पुळकाय, घे दत्तक. पोऱ्या म्हणला मी घरातून निघून जाईन, त्याचे कपडे पिशवीत घाला फक्त. पण मी करेल प्रयत्न परत. तू काय करते ते आवला? पोऱ्या म्हणला मी फाशी गेली, ही दुरी, तू गुतो मी वडितो, इकडे ये. पोऱ्या म्हणला मी औषध पिईल. कोणतं औषध घेतो? टाटा मेट्री घेतो का, निरायक कातर घेतो का, राऊंडअप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का, टिकटॉक घेतो का, अविनाश घेतो? इतर ना शिकाची नावं कोणाला लागली ते लिहून घ्या.
आणि कोणत्याही पोरानं औषध पिऊ द्या, पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का तो? शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात. इकडून नळी घालून इकडं काढली ना, मोकळा झाला तो. ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणजे औषध आहे काय. विनोद हा लाड केले. हे स्टेजवर बसलेले शिकलेले विकलेले हे पोलीस खात्यातले लोक, आपण गरीबाचे आहेत, आम्ही गरीबाचे आहेत. मी शेतकऱ्याचाच आहे. आता जाऊ दे, आता काही कमी नाही. पण आता आम्हाला किती पैसे मिळाले ना रोज, तरी आम्हाला ऊत येत नाही. का? आम्ही गरिबीतून मोठे झालोय. आम्हाला चहा नाही. 10 रुपये नसल्यावर काय होतंय आणि 2 रुपये नसल्यावर काय होतंय. टेबल होता, खाली टेबल, त्याच्यावर हात होता आणि वरून रूळ होता. आई 9वार साडीतली होती, पण गुरुजीला सांगत होती, भाऊ मेला तरी चालेल, शिकला पाहिजे. आज ह्या शिकलेले शेवटे नोकरीला लागणारे लोक आहेत ना माझ्यासमोर कीर्तनात बसलेली, ही सगळी आपल्या आईची पुण्य आहे. किती शिकवा, बापाला भेटायचं गुरुजीला, भाऊ मेला तरी चालेल हान, पण शिकला पाहिजे. अरे चिमणीवर अभ्यास करायचा, रॉकेल जर कमी असलं तर आईनं पोरग चुलीजवळ घ्यायचं आणि आईनं पोराला सांगायचं, भाकरी करे पद्धत लिहून घे, रॉकेल कमी आहे, उद्या पुरलं पाहिजे, सकाळी मी तुला उजेड पडल्या लिहायला उठीन. 7वी पर्यंत पाटी होती. पाटी साठा नव्हता तिला, अंडरपॅन्ट नव्हती 9वी पर्यंत. अरे शाळा जर सुटली ना, शाळा तर पोरं पळायचे. तर एक हात दप्तराला होता आणि एक हात चड्डीला होता, तेव्हा पळता येत होतं. कमरेला पट्टे नव्हते, करगुट्याला लाकूड होतं, ते पिळकावून द्यायचं. आपले आईबाप देव होते. आता या हरामीला सगळं फुकाट मिळालं, माझाटून गेले. यांना ऊत यायचं कारण काय? यांनी स्वऱ्या करायच्या, पंप लुटायची, पुरींच्या छिडी काढायच्या. हे माझाटले का? यांना टोटल गोष्टी ऐकत आहेत. शाळेतून पोरगी जर उशिरा आली तर 9वार साडीतली आई होती, पुरीला जवळ बोलायची, इकडे ये. शिकेल होती काय? शिकेल होती का? नाही. इकडे ये. का ग उशिरा आली? शाळेतून उशिरा का आली? पुरीनं म्हणायचं बरोबर आहे. आईनं म्हणायचं थोबाड फोडीन, काल सावली तिथं होती. आईला घड्याळ नव्हतं, पण हातात झाडाच्या सावली हिशोब होता. आज रविवारी पोरगी शाळेत जाती. ही शाळा भरती कुठं बुवा? ही बिगर दप्तराचे क्लास कुठं घाटात चालू आहे का? आणि पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती, मला अंदाज आलता तू जपाला बसली होती काय? सांगा विनोद आहे का? चांगल्या पोरी फटकून बिटकून काढलं तर काय करते पोरी? फार लाजा सोडल्या पोरीने या 2-4 वर्षात. कोणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, भंगार आपलं. आम्ही एका वर्गात होतो ना, थोपाडा फोडले पाहिजे. बरं पोरी इतक्या भिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात, चांगल्या पोरानं प्रेमच करीन. भंगार त्याच्या बगलात उशिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. आणि ही त्यालाच म्हणते, तूच माझी जान आहे. आणि त्याला मिशी नाही ते म्हणते. आणि मुलींच्या आयांना सांगतो, 100% पोरी इंदुरीकरला शिव्या देत्या का बा, इंदुरीकर आम्हाला लय बोलतो, आम्ही कसे केस राखू, आम्ही कसे भांग पाडू, आम्ही कुणाचा हात धरून जाऊ, त्याच्या काय बापाचं जातं, त्याला काय प्रेम कळतं. माझ्या बापाचं काही जात नाही, पण मी एका मुलीचा बाप आहे. जरा पोरींच्या आया बिया नीट आहे का? बापावर भाषण करीत जाऊ नका, बापावर व्याख्यानं करू नका जाऊ. बापाचं हृदय जाणावं लागतं. काय मत आहे तुमचं?
मुलीसाठी बापाचं हृदय वेगळंच आहे, यावर तुमचं मत काय? त्याला भाषण करून आणि व्याख्यान करून करेल बाप? बाप तुम्हाला व्याख्यान करून कळेल? बाप तुम्हाला भाषण करून कळेल? बाप तुम्हाला कादंबऱ्या लिहून कळेल? बापाचं हृदय मुलीसाठी काय असतं जरा 2 मिनिटात ऐका पोरीनो. पळून जा तुम्ही, आपलं मत नाही तुमचं काही, कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणारच आहे, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज नाही. जा पळून, आता जा, कीर्तन संपल्यावर चंद्र आहे, जा मी शिष्टा खान जा. पण बसलेले पुरुष मंडळी, शिकलेले लोक आणि त्यांच्या आया नीट ऐका. महिला मंडळ, खरंच सांगा, मी तुमच्या मुलासारखा, हा तुम्हाला विनोद आणतो? हा टाइमपास आहे? जा पळून पोरीनो, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जा आयुष्यात त्या बापाचं पाप सांगा मला, की त्या बापानं आयुष्यात असं काय पाप केलं का तुम्ही त्याला समाजातून कायमचं उठवलं आणि त्याला मान खाली करून जगावं लागलं? याचं उत्तर सांगा. सांगा त्या बापाचं पाप. अरे बनियन मळालं तर पलटी